आणि तिकडे शेजारचा जिल्हा म्हणजे सातारा, तिथं उदयनराजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। बरेच दिवस उमेदवारीसाठी वाट बघण्यात घालवल्यानंतर अखेर राजेंची उमेदवारी जाहीर झाली आणि राजेंनी आपल्या या उमेदवारीचं दणक्यात सेलिब्रेशन देखील केलं। मोठं शक्ती प्रदर्शन झालं। आपल्या विरोधकांना यातून काय मेसेज द्यायचा होता तोही राजेंनी दिला। जाऊया राजेंच्या रॅलीत, बघूयात आज काय काय घडलं। उदयनराजे आले, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आले आणि सोबत आपला करिश्मा घेऊन आले। साताऱ्यातलं हे राजेंचं शक्ती प्रदर्शन। राजेंची सवारी म्हटलं की आईदार घोडा डोळ्यासमोर दिसतो, पण लोकशाहीच्या उत्सवात एंट्री केलेल्या या राजेंची सवारी झाली बैलगाडी। छत्रपतींच्या घरातला हा राजा माणूस बळीराजासारखा जनतेत आला आणि हीच गोष्ट कार्यकर्त्यांना भारावून गेली। महाराज म्हणजे एक गोरगरिबांसाठी देवात, आणि त्या देवासाठी आज इथं लोक आले। म्हणजे माणूस देवळात जाण्यापेक्षा महाराजांच्याकडे येतं। कुठलाही प्रसंग गरीबाचा असला तरी महाराज स्वतः ही करतात, म्हणजे तो प्रश्न निवारतात। त्यामुळं महाराज निवडून यायचा प्रश्नच सोडून द्या, महाराज म्हणजे बहुसंख्य आहे ना निवडून येतील। फक्त कार्यकर्तेच कशाला, उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जमलेली गर्दी बघून त्यांच्या आईंना म्हणजेच कल्पना राजेंनाही आनंद झाला। ही गर्दी तर आम्हाला बघायची सवयच झाली आहे, कारण की हे सगळे लोक येतात ते उदयनराजेंवर एवढं प्रचंड प्रेम करणारी ही जनता आहे आणि त्या प्रेमापोटी येतात आहे। असे अनेक उमेदवार आता फॉर्म भरतात आहे, पण त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळेलच असं नाही आहे। ते आम्ही भाग्यवान आहोत। तर उदयनराजे यांच्या पत्नी दमयंती राजे यांनी राजेंच्या या राजकारणातल्या धडपडी मागचं गमक सांगितलं। उदयनराजे का जो विजन है वो खुद आपको बताएंगे, लेकिन एक कॉमन उनका जो थीम है कि वो है लोगों के लिए काम करना। उनका जन्म इस परिवार में हुआ है, जिस परिवार में ये हमारा वारसा है, लोगों के लिए काम करना। कितना भगवान के देन से सब कुछ मिला है। सब कुछ मिलने के बाद फिर अपने आप पचता नहीं है, देना आगे देना ज़रूरी रहता है। तो उस विजन से वो आगे बढ़े हैं कि लोगों के लिए उनको आखिरी दम तक काम करना है। कुटुंबियांचे आशीर्वाद, सदिच्छा सोबत एकीकडे आणि राजेंसाठी बैलगाडीवर आलेले त्यांचे बंधुराज शिवेंद्र राजे यांची साथ दुसरीकडे। साताऱ्यानं बैलगाडीवर दोन राजे एकत्र पाहिले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण उदयनराजे आणि शिवेंद्र राजे एकत्र बैलगाडी हाकताना लोक बघत होते, ती सुद्धा एकाच दिशेनं। कारण उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे, पण यावेळी राजेंमधला संपलेला हा दुरावा आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरला। राजेंना खरं तर याहून मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा होती, कारण आदल्याच दिवशी त्यांनी बरेच फोन फिरवले। स्वतः राजेंनी सकाळी सकाळी माध्यमांसमोर याची यादीच सांगितली। राजेंनी आठवलेंनाही फोन केला, पण आठवले बिझी असल्यामुळे नकार कळवला, कारण आठवले आज सुनेत्रा पवारांसाठी सभा घेत होते। तर राजेंनी राज यांनाही फोन फिरवला, पण तिथूनही नकारच आला। राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं, पण ते प्रत्येकाचे कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ। इतकंच नाही तर राजेंनी महायुती सोबतच्या इतरही घटक पक्षांना फोन फिरवले। रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं, पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार। सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे, असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की येणार आहेत। त्याचबरोबर योगेंद्र गवाडे सरांशी बोलणं झालं। तर राजे जितके उमेदवारीसाठी आग्रही होते, तितकेच ते उमेदवारी अर्ज भरतानाच्या शक्ती प्रदर्शनासाठीही आग्रही दिसले। राजेंचा आवाज बसला होता,
पण तरीही त्यांनी लढण्याचा आपला नारा बुलंद दिला. इथं 4 नाही, त्यांनी 40 सभा घेऊन द्या, तरी खऱ्या अर्थाने यशवंत विचाराचाच विजय होणार. आणि कुठल्याही भ्रष्टाचाराला जडवण्याकरता जे लोक इथं येणार यशवंत विचार सांगणारे जे सांगण्याकरता, त्याचा कधी विचार होणार नाही. कारण की यशवंत विचार म्हणजे लोकांच्या कल्याणाचा विचार. राजेंनी यावेळी उमेदवारीसाठी पार दिल्लीपर्यंत वाऱ्या केल्या. बराच काळ वेटिंगवर राहिले. आलेल्या अनेक प्रस्तावांना बगल देत आपल्या मनातला प्रस्ताव मान्य करून घेतलाय. शेवटी राजेंना मागच्या पराभवाला यंदा विजयात बदलायचंय आणि तेच मोठं आव्हान आहे. कारण समोर शशिकांत शिंदेंसारखा तगडा उमेदवार राजेंना दिसतोय. अशात राजे निवडणूक प्रचारात जीव ओतणार हे सांगण्यासाठी आजची ही रॅली आणि या रॅलीतली राजेंची धडपड पुरेशी आहे. साताऱ्याहून साई सावंतसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.